औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर अनेक कार्यालयाचे जे आहे ते फलक बदलण्यात आले होते। त्याचबरोबर जे आहे ते रेल्वे स्थानकाचं फलकसुद्धा बदलण्यात आलं होतं। मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं फलक बदलण्यात आलं नव्हतं आणि ते कधी बदललं जाईल याची उत्सुकता सर्वांना लागली होती आणि ती उत्सुकतासुद्धा आता संपल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळतं। आता मी छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते मराठी अक्षरात छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं स्पष्ट लिहिलंय आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड बघितलं तर तपकरी भगवा आहे आणि मध्ये जे आहे ते पांढऱ्या रंगानं सगळं हे नाव लिहिण्यात आले आणि त्याला जे आहे ते गोल्डन सोनेरी टच दिला आणि त्याची बॉर्डर आपल्याला पाहायला मिळते। हे मराठीतलं नाव आपण पाहतोय आणि आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर मध्ये जे आहे ते छत्रपती संभाजीनगर हवाई अड्डा हे जे आहे ते हिंदीत नाव लिहिलेलं पाहायला मिळतं। त्याची सुद्धा रंगसंगती याच नावाप्रमाणे आहे आणि त्या बाजूला जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जे आहे ते 3 भाषेत अशा पद्धतीचे फलक छत्रपती संभाजीनगर विमानतळावर लावलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। बाहेरच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा अशाच पद्धतीनं दोन्ही बाजूनं सुस्वागतम छत्रपती संभाजीनगर विमानतळ अशा पद्धतीचं फलक आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते ही उत्सुकता होती की छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं नाव कधी बदललं जाईल आणि ती उत्सुकता सुद्धा आता कुठेतरी संपल्या चित्र पाहायला मिळतं आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अशा पद्धतीचे जे आहे ते फलक मोठ्या दिमाखात झळकताना आता आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर विमानतळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।